देवा बाबा धन्यवाद, कारण परमेश्वर चांगला आहे आणि त्याची दया सदाकाळ आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. काही महत्त्वाच्या गोष्टी आज आपण देवाच्या वचनामधून पाहणार आहोत. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. यावेळेस आपण प्रत्येक जण एक गोष्ट लक्षात ठेवावी. मी या जागेमध्ये कोणाकडे बघण्यासाठी, कोणाचे प्रतिक्रिया मिळवण्यासाठी, कोणाचा प्रतिसाद मिळवण्यासाठी या जागेमध्ये मी आलेलो नाही. कोणा मनुष्याला संतोष करण्याकरिता मी आलेलो नाही. तर या सकाळी मी देवाला संतोष देण्याकरिता आलेलो आहे. आमेन. किती लोक आज माझ्याशी सहमत आहेत जे म्हणू शकतात की मी देवाला संतोष देण्यासाठी या जागेमध्ये आलेलो आहे. आमेन. यू आर हिअर टू प्लीज गॉड. आम्ही या जागेमध्ये देवाला संतोष करण्याकरिता आलेलो आहोत. आमेन. आणि म्हणून आज आपण पवित्र शास्त्राकडे लक्ष केंद्रित करणार आहोत. आणि आपल्या सर्वांना माहीत असावं, मला पुन्हा एकदा आठवण करून देतो की आज जो रविवार आहे हा पेंटिकॉस्ट दिवस म्हणून साजरा केला जातो, ओळखला जातो. आणि पेंटिकॉस्ट या गोष्टीला काही पार्श्वभूमी आहे, त्याला काहीतरी पवित्र शास्त्राचा संदर्भ आहे. आणि म्हणून पवित्र शास्त्राच्या संदर्भासहित आपण या गोष्टीकडे लक्ष देणार आहोत. त्याला आपल्या सर्वांना माहिती असावं, पण पुन्हा एकदा तुम्हाला आठवण करून द्यावी आणि तुम्हाला सांगावं म्हणून तुम्हाला सांगू इच्छितो की इस्रायल लोक, यहुदी लोक वर्षात त्यांच्याकडे 7 सण, यहुदी लोकांप्रमाणे 7 सण असे आहेत जे पाळण्यासाठी परमेश्वरानं मोशेला सांगितलं आहे. आणि या इस्रायल लोकांनी हे 7 सण पाळावे. आणि या 7 सणांची जी पूर्तता आहे ती नवीन करारामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे पूर्णते जाते, पूर्तते जाते. याचा आम्हाला, या गोष्टी आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये पाहायला मिळतात. जर आम्ही पवित्र शास्त्र वाचणारे लोक आहोत तर निश्चित पवित्र शास्त्रातील प्रत्येक गोष्ट जी घडत आहे वचनाप्रमाणे, याचा मागील गोष्ट आम्ही पाहिल्यानंतर पुढच्या गोष्टी आम्हाला समजणार आहे. आणि जेवढं आम्ही देवाचं वचन समजू, जेवढं आम्ही देवाच्या वचनाचा अभ्यास करू, जेवढं आम्ही देवाच्या वचनामध्ये खोल जाऊ, तितकंच आम्ही देवाच्या सामर्थ्यानं भरून आत्म्यानं भरलेलं जीवन आम्ही जगू शकतो. आणि तेव्हा हा पेंटिकॉस्ट दिवस हा आमच्यासाठी एका दिवसासाठी नसेल, तर तो पेंटिकॉस्टल दिवस हा आमचा अनुभव असेल दैनंदिन जीवनामधला. हालेलुया. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. खूप महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्यावर आज आपण काही वेळ लक्ष केंद्रित करणार आहोत. आणि त्यापूर्वी 7 सण जे आहेत आपण तुम्हाला सांगू इच्छितो, ते तुम्ही लिहायचं असेल तरी लिहावं. आणि लिहून तसंच व्यवस्थित कपाटामध्ये प्रभू येईपर्यंत ठेवा. ॲटलिस्ट तुम्ही सांगू शकता की प्रभू मी तुझ्यासाठी काय केलं नाही, पण डायऱ्या वाचून लपून ठेवलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. 7 सणाविषयी आपण पाहणार. पहिला सण जो आहे ज्याचं नाव आहे पासओव्हर, ज्याला म्हणतात इंग्लिशमध्ये वलांडणाचा सण. वलांडणाचा सण ज्याचा उल्लेख आपण घरी केल्यानंतर माझी इच्छा आहे की आपण लेवीचा 23 अध्याय व्यवस्थित वाचा. मला या 7 सणांचा उल्लेख तुम्हाला 23 अध्यायामध्ये पाहायला मिळेल लेवीच्या पुस्तकामध्ये. तर पहिला सण आहे तो वलांडण सण आहे. वलांडण सण. हालेलुया. दुसरा जो सण आहे त्याला बेखमीर भाकरीचा सण म्हटलेला आहे. अनलिव्हन ब्रेड. अनलिव्हन ब्रेड. थर्ड इज फर्स्ट फ्रूट, प्रथम उपज, पहिला हंगाम. पहिला हंगाम. फोर्थ इज फिस्ट ऑफ वीक्स, सप्ताहांचा सण. सप्ताहाचा सण, फिस्ट ऑफ वीक्स.
50s, Feast of Trumpets, धरण्यांचा सण, खरना, Feast of Trumpets, Feast of Trumpets. Okay. 6th is Feast of Atonement, प्रायश्चित्ताचा सण. आणि 7वा आहे Feast of Tabernacle, मंडपाचा सण. पहिला जो सण आहे तो प्रभू येशू ख्रिस्ताच्या बलिदानाच्या द्वारे पूर्ण झाला. तो इस्रायल लोकांनी प्रवास सुरू केल्यानंतर त्यांना सांगितलं की तुमच्यामध्ये खमीर नसावं. खमीर विरहित जीवन, खमीर हे पापाचं दर्शक, खमीर हे दुष्टतेचं दर्शक, खमीर हे अशुद्धतेचं दर्शक. आणि म्हणून जेव्हा या वलांडणाचा सण सुरू झाला किंवा त्यांना सांगण्यात आलं की जेव्हा तुम्ही वलांडणाचा सण कराल त्यावेळेस तुमच्यामध्ये भाकर तुम्ही कशी खावी, तर ज्या भाकरीमध्ये खमीर नसावं. म्हणजे हा प्रवास वलांडणाचा सुरू होतो. आणि प्रवास सुरू झाला असताना तुमचा ख्रिस्ती जीवनामधला जो प्रवास आहे, ज्या दिवशी येशू ख्रिस्त वधस्तंभावर मरण पावला आणि तुम्ही जेव्हा त्याला स्वीकारता त्या दिवसापासून जेव्हा तुमच्या जीवनाची आत्मिक प्रवास सुरू होतो तेव्हा देवाचं वचन सांगतं ह्या प्रवासामध्ये अनलिव्हन ब्रेड म्हणजे तुमचं जीवन दुष्टता विरहित, अशुद्धता विरहित, पाप विरहित असलं जीवन असलं पाहिजे. याविषयी पवित्र शास्त्रामध्ये बेखमीर भाकरीच्या सणाविषयी सांगितलं. आणि बेखमीर भाकरीच्या सणानंतर जर काय असेल तर तिसरा सण येतो तो प्रथम उपवासाचा सण. आणि हा प्रथम उपवासाचा सण जो आहे, व्हॉट इट रिप्रेझेंट, हे कशाचं प्रतिनिधित्व करतं हा प्रथम उपवासाचा सण? इट रिप्रेझेंट द रेझरेक्शन ऑफ जीसस. कृपाकरून लक्ष देऊ नका. हा जो प्रथम उपवासाचा सण आहे हा कशाचं दर्शक आहे? हा प्रथम उपवासाचा सण हा येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचं दर्शक आहे. लक्ष देऊ नका मी काय सांगत आहे हे जर तुम्हाला व्यवस्थित कळालं, विच स्टेज किंवा कोणत्या जागेवर तुम्ही आहात ते तुम्हाला कळेल. तर हा आहे फर्स्ट फ्रूट. आणि चौथा जो आहे दॅट इज कॉल्ड फीस्ट ऑफ वीक्स, हप्ताहांचा सण. पहिला सण येशू ख्रिस्ताच्या याची पूर्तता झाली, दुसरी झाली, तिसऱ्या सणाची पूर्तता झाली. आता ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा येशू ख्रिस्त मरण पावला तेव्हा जसा तो पित्यासमोर सादर झाला तसा हंगामाचा जो पहिला उपवासाचा सण होता त्या उपवासाच्या श्रगामच्या दिवशी शेतामध्ये प्रथम उपवासाची एक पेंडी घेऊन ते याजकाकडे घेऊन जात असत आणि याजक ती परमेश्वरासमोर ओवाळत असत आणि परमेश्वर ती स्वीकारत असत. तर त्याप्रमाणे पहिला उपवास किंवा पहिली पेंडी पित्याच्या त्या याजकाच्या द्वारे पित्यासमोर सादर केली गेली. तसा पहिला मरणातून पहिला उठलेला प्रभू येशू ख्रिस्त हा पित्याच्या समोर जेव्हा सादर झाला तेव्हा त्याने, बायबल आम्हाला सांगतं कसा सादर झाला, तर पापविरहित, निष्कलंक, दाग विरहित, आणि त्याने त्याचं रक्त घेऊन पित्याच्या समोर जेव्हा गेला, बायबल सांगतं त्याचं अर्पण मान्य केलं गेलं. म्हणजे येशू हा स्वीकारला गेला तुमच्या आणि माझ्या वतीनं, तुमच्या पापाच्या वतीनं, तुमच्या बलिदान, तुमच्या शाप, तुमच्या बंधन याच्या वतीनं प्रभू येशू ख्रिस्ताने संपूर्ण किंमत मोजली आणि ती किंमत पित्याला स्वीकारली. ज्याद्वारे आज तुम्ही आणि मी येशूवर विश्वास ठेवण्याच्या द्वारे नवीन जन्माचा अनुभव करतो, कारण येशूच्या द्वारे आमच्या पापाची क्षमा झाली आहे. हालेलुया. आणि म्हणून या जागेमध्ये आम्ही पाहतो की पहिला उपवास जसा स्वीकार तसा येशूला पित्यानं स्वीकारले का बलिदान, एक यज्ञ पशु म्हणून. आणि जेव्हा त्याला स्वीकारल्यानंतर जसा पहिला उपवास त्याने दिला त्याच्यानंतर जो सप्ताहाचा सण सुरू झाला, तुम्ही लेवीच्या पुस्तकात जर बघितलं असं लिहिलंय पहिल्या उपवासाच्या सणापासून 7 सप्ताह तुम्ही मोजावे. 7 सप्ताह. आणि जर 7 सप्ताह याचा अर्थ 7 आठवडे. आणि 7 सप्ताह नंतरचा जो दिवस आहे त्याला पेंटिकॉस्ट, त्याला 50वा, त्याला शॅवोट हे ग्रीक शब्द आहे. प्रेज द लॉर्ड. आणि मग जर तुम्ही घरी गेलात, मला माहित नाही किती आपण याच्यावर गंभीरतेने विचार केला किंवा आम्ही ऑलरेडी शुक्रवारी काही लोकांना सांगितलं होतं की
याचा उल्लेख कुठं आहे आणि पेंटिकॉस्टचा सुरुवात काही लोकांनी मला पाठवलं. गॉड ब्लेस देव. देव त्यांना निश्चित आशीर्वाद देव की ज्यांनी खरोखर शोधलं, ज्यांनी त्याचा अभ्यास केला, ज्यांनी त्याचं गांभीर्य ओळखलं. आणि मला आता वाटलं, मला एक गोष्ट कळाली त्यातनं एक निरोप मला असा आला की त्या निमित्तानं बायबल आम्ही व्यवस्थितरित्या वाचलो, मन लावून वाचलं, म्हणजे वाचलं असेल, पण त्या दिवशी शोधण्यामुळं एक शोधायचं काहीतरी असतं तेव्हा आपण खूप अभ्यास वृत्तीनं करतो आणि त्या अभ्यास वृत्तीनं काही लोकांनी शोधलं. गॉड ब्लेस ऑल ऑफ देम. देव त्या सर्वांना नक्कीच आशीर्वादित करेल. बिकॉज यू आर नॉट ओबेड एनी मॅन, यू आर ओबेड गॉड अँड यू वॉन्टेड टू नो अबाउट गॉड. तुम्हाला जे सांगण्यात आलं तुम्ही ते शोधलं, तुम्ही त्याचा अभ्यास केला, कारण तुम्हाला माझ्याविषयी नाही तर देवाविषयी जाणून घ्यायचं होतं. अँड शुअर ती गोष्ट तुमच्या ज्ञानात भर पाडेल आणि ते ज्ञान तुम्हाला देवाच्या राज्यासाठी उपयोगी करेल. आमेन. तर मी तुम्हाला सांगतो की पहिल्या उपवासापासून जर तुम्ही 7 हप्ते सप्ताह मोजले, आता वेळ अभावी जर तुम्ही ईस्टर कधी होतं कोणी सांगाल का? ईस्टर माहिती किती तारखेला होतं? 20 तारखेला होतं. 20. यू काउंट फ्रॉम 21 to 20th एप्रिल. तर आज 8 जून. काउंट दिस इज एक्झॅक्ट 50 days. अचूक 50वा दिवस. म्हणून त्यानंतर ईस्टर नंतर 50वा दिवस हा पेंटिकॉस्ट दिवस म्हणून ओळखला जातो. हालेलुया. आणि काय सांगायचं हे महत्वाचं. नाव वी आर हिअर. आम्ही या युगात आहोत. कुठल्या युगात आहोत? कोणत्या युगात आहोत? फिस्ट ऑफ वीक्स. सप्ताहाचा सण पेंटिकॉस्ट युगात आहोत. पवित्र आत्म्याच्या काळात आहोत. आणि तुम्हाला एक गोष्ट आता सांगतो महत्वाची. असंच येत राहिलात, जात राहिलात, माहिती मिळवत गेलात, माहिती ऐकत गेलात, तर मी तुम्हाला एक गोष्ट सत्य सांगतो. माहिती तुम्हाला या पुढच्या सणामध्ये प्रवेश केला. पुढचा सण आहे फिस्ट ऑफ ट्रम्पेट. त्या दिवशी आद्य दिव्यदूताची वाणी होईल. देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त मेघारूढ होऊन येईल. तेव्हा तो त्याच्या दूतांना चारही दिशेने पाठवेल. त्याचे देवदूत चारही दिशेने देवाचे लोक गोळा करतील. क्षणात निमिषात त्यांचं सगळं काही बदलून जाईल. ते रूपांतरित होईल आणि ते येशू बरोबर उचलले जातील. हा एक सण बाकी आहे. हा फिस्ट ऑफ ट्रम्पेट हा करण्याचा सण. यामध्ये जर आम्हाला सहभागी व्हायचं असेल तर फिस्ट ऑफ वीक्स मध्ये जगायला लागेल. यू नीड टू लिव्ह इन द लाईफ इन द फिस्ट ऑफ वीक्स. सप्ताहाच्या सणामध्ये आम्हाला जगायला लागेल. आत्म्याच्या प्रवाहामध्ये, आत्म्याच्या युगामध्ये आम्हाला जगावं लागेल. हा पवित्र आत्मा जो अभिवचनाच्या द्वारे परमेश्वर पित्याने दिलेली देणगी, त्याच्याविषयी जे अभिवचन आहे याची पूर्तता जी आम्ही झालेली बघत आहोत. आणि आज तो पवित्र आत्मा आमच्या प्रत्येकाच्या मध्ये आहे. परंतु मी तुम्हाला एक गोष्ट आज या सकाळी आम्ही पेंटिकॉस्टचा दिवस समजून घेत असताना वी हॅव टू सी वेअर आर वी आर टुडे. मी तुम्हाला आज एक गोष्ट सांगतो. पेंटिकॉस्टचा जो दिवस आहे, एका मंडळीचा जन्म पेंटिकॉस्टच्या दिवशी झाला. प्रेज द लॉर्ड. चर्च एज, मंडळीचं युग पेंटिकॉस्टच्या दिवशी सुरुवात झाली. हालेलुया. एका नव्या पर्वाची सुरुवात. मंडळीचं युग जे नवीन पर्वत आहे, एक नवीन युग आहे. या पर्वाची सुरुवात पेंटिकॉस्टच्या दिवशी झालेली आम्ही पवित्र शास्त्रामध्ये पाहतो. त्या दिवशी जे नैसर्गिक होतं, जे नॅचरल होतं, त्या दिवशी नॅचरल सुपर नॅचरल मध्ये बदललं. हालेलुया. हालेलुया. पेंटिकॉस्टचा अनुभव म्हणजे, पेंटिकॉस्टचा अनुभवात जगणं म्हणजे नैसर्गिक जीवनातून बाहेर पडून अलौकिक जीवनामध्ये दैनंदिन जीवनाची वाटचाल करणं. We have to come out from the natural life and we have to live a supernatural life. If we fail to live a supernatural life, जर आम्ही अलौकिक जीवन जगण्यामध्ये अपयशी आहोत, तर still we are living a natural life.
म्हणजे आम्ही अजून नैसर्गिक जीवनामध्ये आहोत. पवित्र आत्मा हा त्या दिवशी देण्यात आला. कशासाठी देण्यात आला? रोमन्स chapter 8, please read fast. Romans chapter 8, रोमकरांचं पत्र याचा 8वा अध्याय. हालेलुया, वंडरफुल जीसस, ग्लोरी. 8वा अध्याय, हालेलुया. 29, 8:29. कारण त्याच्याविषयी त्याला पूर्वज्ञान होते, त्यांनी आपल्या पुत्राच्या प्रतिमेप्रमाणे बनावे. Yes. म्हणून त्याने त्यांना आगाऊच नेमून ठेवले. Yes, praise the Lord. Why the Holy Spirit is given to us? पवित्र आत्मा का देण्यात आला? पुत्राप्रमाणे बदलण्याकरिता. Every day we need to become like Jesus. रोज आम्ही येशू सारखं, येशू मध्ये परिवर्तित होण्याकरिता पवित्र आत्मा देण्यात आला. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून पवित्र आत्मा हे खावा नाहीये. पवित्र आत्मा एक गती नाहीये. इट्स नॉट अ मोशन. पवित्र आत्मा काहीतरी कधी वस्तू नाहीये. पवित्र आत्मा एक व्यक्तिमत्व आहे. हालेलुया. पवित्र आत्मा हे एक व्यक्तिमत्व आहे. हालेलुया. आणि म्हणून परमेश्वराच्या वचनामध्ये आम्ही पाहतो की परमेश्वराने सांगितलं की त्या दिवशी पवित्र आत्मा तुमच्यावर उतरून येईल. हालेलुया. And the प्रेषित 1:8 मध्ये दिले, you will be my witness. तुम्ही माझे काय बनाल? सगळे तुम्ही माझे काय बनाल? एव्हरीबडी से काय बनाल? आवाज ऐकायला काय बनाल? तुम्ही काय बनाल? जेव्हा पवित्र आत्मा तुमच्यामध्ये आला, त्या दिवशी तुम्ही तारणारा येशूला स्वीकारलं, त्या दिवशी पवित्र आत्मा जेव्हा तुमच्यामध्ये आला, व्हॉट यू नीड टू बिकम? तुम्ही काय बनलं पाहिजे? काय साक्ष? मी बरा झालो? काय साक्ष? घर मिळालं? गाडी मिळाली? ही साक्ष. ज्या दिवशी पवित्र आत्मा आला, त्या दिवशी येशूने जे जे केलं ते मी माझ्या जीवनातून ते प्रदर्शित झालं पाहिजे. बोला हालेलुया. ते येशू जगला, ते मी जगून साक्ष बनलं पाहिजे. बोला हालेलुया. My life should be the life of testimony. I don't belong to the darkness of this world. मी या जगाच्या अंधारातून नाही, तर मी जगाचा परमेश्वर जो प्रकाश आहे त्या प्रकाशाचा पुत्र आहे. You are the witness of light. तुम्ही प्रकाशाचे साक्षीदार आहात. जो प्रकाश तुम्हाला आणि मला मिळाला, त्या प्रकाशाचे आम्ही साक्षीदार आहोत. आणि म्हणून देवाच्या लोकांनी या नात्याने मी जितकं देवाच्या प्रकाशामध्ये चालेल, जितकं मी देवाच्या वचनामध्ये मनन करेल, जितकं मी देवाचं वचन वाचत जाईल, ते वचन मला रोजच्या दिवसामध्ये आत्म्याने भरेल. आणि तो आत्मा मला येशू सारखा बनवत जाईल. बोलो हालेलुया. बोलो हालेलुया. परत एकदा सांगतो, आम्ही ज्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारलं, त्या दिवशी आम्ही या जगासाठी मेलेलो आहोत. प्रत्येक गोष्टीसाठी मेलेलो आहोत. ज्याच्यासाठी आम्ही आज कष्ट किंवा ज्याच्यामध्ये आम्ही जास्त वेळ घालत आहोत, याच्यावर याच गोष्टी प्रमाणित होतात की अजूनही आमच्या पूर्णपणे आम्ही गाठले गेलेलो आहे. गलातीकराच्या पत्रामध्ये संत पौल म्हणतो, मी जगतो असे नाही, ख्रिस्त माझ्यासाठी जगतो. पवित्र आत्मा जेव्हा आम्हाला मिळाला ना, त्या दिवशी आम्ही नाही जगलं पाहिजे, ख्रिस्त जगला पाहिजे. बोलण्यातून ख्रिस्त दिसला पाहिजे, विचारातून ख्रिस्त दिसला पाहिजे, पावलातून ख्रिस्त दिसला पाहिजे, वागण्यातून ख्रिस्त दिसला पाहिजे. या सकाळी हे सांगेल, इतकं आम्ही समजतो काही नसतं असं. एवढं काही लोकांनी आपापल्या पद्धतीनं या मार्गाला नावं दिलेली आहेत किंवा आपापल्या पद्धतीनं या मार्गावर चालण्याचा निर्णय घेतला. एव्हरीबडी हॅज मेड देअर ओन माइंडसेट. प्रत्येकाने आपल्या स्वतःचं एक माइंडसेट केलेलं आहे. नाही एवढं पुढे कमिटमेंट घालणार आहे का, एवढं सगळे कोण करतं का, हा करतो का, तो करतो का. आपण स्वतःला एक माइंडसेट तयार करून ठेवलेलं आहे.
आणि त्या माइंडसेटमुळे प्रत्येकाने ही ख्रिस्ती वाटचाल जी आहे ती मर्यादित केलेली आहे. पण आमच्या प्रार्थना मर्यादित आहे, आमचं बायबल वाचणं मर्यादित आहे, आमच्या सेवा मर्यादित आहे, आमचं प्रभूसाठी जगणं मर्यादित आहे. बिकॉज वी आर लिमिट टू आवर सेल्फ. आम्ही स्वतःला मर्यादेमध्ये घालून ठेवलेलं आहे. परंतु जेव्हा आम्ही पवित्र आत्म्याला स्वीकारलंय तेव्हा आम्ही पवित्र आत्म्याला पूर्णपणे स्वाधीन होणं गरजेचं आहे. पवित्र आत्म्याला जे करायचं ते करू द्यायचं आहे. पवित्र आत्मा बोलतो, तो आवाज ऐकला पाहिजे ना, काय करायला पाहिजे. आता आम्हाला माहित नाही या जागेमध्ये किती लोकांना पवित्र आत्म्याचा आवाजाचा परिचय. आय डोंट नो. ज्याला मी म्हणेन ज्याला पवित्र आत्म्याचा परिचय आहे, जो रोज पवित्र आत्म्याचा परिचय, आवाजाचा परिचय आहे. येशू म्हणाला माझी मेंढरे परक्याची वाणी ओळखतात आणि ती परक्याच्या मागे कधीच जाणार नाही. हालेलुया. से हालेलुया. Now why you need to insist people come for the church? लोकांना मला का सांगावं लागतं मंडळीला या? Why we need to invite people for the church? I am talking about the members, about the Christians. का मला invite करावं लागतं, प्रवृत्त करावं लागतं, सांगावं लागतं? Why? कारण आम्हाला अजून देवाच्या आवाजाचा परिचय झालेला नाही. Many things. येशू म्हणाला माझी मेंढरे माझी वाणी ओळखतात, ती परक्याच्या मागे जाणार नाही. If you know God's voice, if you know the voice of Holy Spirit, पवित्र आत्म्याचा जर आम्हाला आवाज कळला, you will ready to die, but you will not disobey God. तुम्ही मरायला तयार व्हाल पण देवाला कधी देवाचा आवाज द्या करणार नाही. हालेलुया. This is what happened. पवित्र आत्मा आल्यानंतर या गोष्टी घडल्या. जेव्हा ते 120 लोक वरच्या माळीवरच्या खोलीमध्ये होते, त्या दिवशी ह्या 120 लोक जरी 3.5 वर्ष येशू बरोबर होते, परंतु त्यांच्यामध्ये तोपर्यंत परिवर्तन नव्हतं. तुम्ही बायबल जर वाचलं, ते भित्रे होते, त्यांच्या एकमेकांमध्ये रागीट स्वभाव होता, त्यांच्यामध्ये वादविवाद होते, त्यांच्यामध्ये चढावळ होती. मी काय सांगतो लक्षात नाही का? वरल्या माळीवरच्या खोलीवर पवित्र आत्मा उतरेपर्यंत हे स्वभाव त्यांच्यामध्ये होते. काही लोक परत आपल्या बिझनेसच्या मागे गेले, काही लोक लपून बसले. 3.5 वर्ष येशू बरोबर होते, परंतु जेव्हा त्या 120 लोकांमध्ये हे 12 प्रेषित जेव्हा वरच्या माळीवरच्या खोलीमध्ये होते आणि जेव्हा तो पवित्र आत्मा त्यांच्यावर उतरून आला, जेव्हा ते आत्म्याने भरले, आता ते पळून जाणारे नव्हते. बोलो हालेलुया. बोलो हालेलुया. प्रेषितांच्या कृत्याच्या 4 अध्याय 5 अध्यायामध्ये तुम्ही बघितलं, पेत्राला ताकीद दिली, पेत्राला धमकावून सांगितलं, या नावाने परत तरी बोलू नकोस, या नावाचा प्रसार करू नको. पेत्र त्या लोकांना आता एक वेळेचा त्याच्या अगोदर त्याला विचारलं, याच नावाला ओळखतो का, येशूला ओळखतो का? त्याला मला माहित नाही. लूक 22 अध्यायामध्ये एक शब्द अक्षरशः तो नाकार दिला, मी ओळखत नाही, मला त्याचा परिचय नाही. परंतु ज्यावेळेस पवित्र आत्मा आला, आता तेच नाव, आता त्या नावाकरता तो म्हणतो माणसाचा ऐकण्यापेक्षा आम्हाला देवाचा ऐकलं बरं आहे. जेव्हा त्यांना मारून बांधून बंदिस्त ठेवलं, त्याला गपचूप सोडलं, ते म्हणले खा, आम्हाला लोकांमध्ये धरून आणलं, आता गपचूपपणे का सोडता? हे धैर्य कुठून आलं? जेव्हा पवित्र आत्मा उतरून येतो, पवित्र आत्मा राज्य करतो, पवित्र आत्मा वस्ती करतो, जेव्हा पवित्र आत्म्यानं भरलेलं जीवन जगतो, तेव्हा प्रभूसाठी जगण्याचे नवीन बळ आम्हाला प्राप्त होतं. आपल्या माडीवरच्या खोलीमध्ये त्या लोकांना एक बळ मिळालं, एक पंख मिळालं, मंडळीने एक पंख मिळालं, मंडळी पसरत गेली, मंडळी वाढत गेली. Because they have a new power. पवित्र आत्म्याचा वर्षा, पवित्र आत्म्याचा अभिषेक, पवित्र आत्म्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये उतरून आलं आणि त्यांनी देवाचे महान गोष्टी. हालेलुया. We have less information. आपल्याकडे पवित्र आत्म्याविषयी खूप अनुभव किंवा माहिती आम्हाला माहित नाही. We don't know how what Holy Spirit is. अजूनही आम्ही ऐकतो भरपूर काय. हालेलुया. हालेलुया. काय ऐकतो? परंतु जर आम्ही त्या पवित्र आत्म्याला आपलं जीवन समर्पित केलं, येईल 100% ते हातात दिलं आणि पवित्र आत्मा जे सांगेल ते तुम्ही करायला सुरुवात केली. जो पेत्र एकेकाने स्वतःच्या जीवाला
घाबरून पळून गेला. त्या पेत्राचं नीट व्यवस्थित अजूनही तारून आलं नव्हतं. तोच पेत्र जो वरल्या माळीवरच्या खोलीमध्ये पवित्र आत्मा उतरू आला आणि आत्म्यानं पूर्ण झाला, तोच पेत्र एका भाषणामध्ये 3,000, दुसऱ्या भाषणामध्ये 5,000 लोक आणू शकतो. लक्षात ठेवा, पवित्र आत्म्याला जर आम्ही पूर्णपणे समर्पित आणि पवित्र आत्म्याला वाहिलेलं जीवन, भरलेलं जीवन, प्रयत्न आणि नेतृत्वाला भरलेलं जीवन जर आम्ही जगू, 1 will chase 1,000, 10 will chase 10,000. 1,000चा सामना करेल, 10, 2, 10,000चा सामना करेल. हालेलुया, हालेलुया. या जागेमध्ये बसलेल्या प्रत्येकाने विचार करावा, हाऊ मच, व्हॉट टेस्टिमनी आय एम कॅरिंग टुडे अबाउट द होली स्पिरिट. पवित्र आत्म्याचा मी काय साक्षीदार आहे? काय पवित्र आत्म्याचा साक्षीदार मी म्हणून जगत आहे? मी चर्चमध्ये येतोय, जातोय, बायबल वाचतोय, प्रार्थना करतोय, सगळं माहीत आहे. व्हॉट टेस्टिमनी पीपल आर वाचिंग. पुढे लोकांना साक्ष पाहिजे. कुठल्याही गोष्ट घ्या तुम्ही, जगामध्ये साक्षीशिवाय कुठलीच गोष्ट प्रूफ होत नाही. कुठलीच गोष्ट प्रूफ होत नाही. साक्षीला खूप महत्व आहे. तुम्ही किती जरी काही गोष्टी सांगितल्या, जर तुम्ही बोलणारे आहात पण तुम्ही साक्षीदार बनू शकत नाही, इथे येत जातात नक्की घ्या. हालेलुया. God want witness. देवाला साक्षीदार पाहिजे. राज्याचे साक्षीदार, येशूचे साक्षीदार, आत्म्याचे साक्षीदार, स्वर्गाच्या राज्याचं प्रतिनिधित्व करणारे साक्षीदार. येशू ख्रिस्ताला, परमेश्वराला साक्षीदारांची गरज आहे. आणि हे साक्षीदार तेव्हाच एक मजबूत साक्षीदार बनतात जेव्हा ते आत्म्यानं भरलेले जीवन जगतात. That is what Pentecost. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तुम्हाला हे पण सांगेल, जे आत्म्यानं भरलेले जीवन जगतील तेच येशूचा आत्मा ओळखतील, तेच रॅप्चर्समध्ये जातील, अन्यथा झोपून जातील. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ही वेळ आलेली आहे, हा समय आलेला आहे. आपल्या स्वतःला समर्पित करून आपल्या स्वतःला देवाच्या हातामध्ये देण्याचा समय या जागेत, या वेळेमध्ये आलेला आहे. आमेन. बोला हालेलुया. बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं शिष्य खूप मोठे किंवा खूप असं म्हटलं जातं. ते शिष्य होते, ते 20 ते 30 या वयातील तरुण होते. आपण सगळे त्याच्या आतले बाहेरचे. आपण काय करत आहोत आणि त्यांनी काय केलं? डिफरन्स एकच होता. डिफरन्स एकच होता की पवित्र आत्म्याला पूर्णपणे झोकून दिलं, आपण झोकून द्यायला तयार. एवढाच फरक. नो ग्रेट थिंग्स. हालेलुया. Come on, say hallelujah. Come on, say hallelujah. मला एक गोष्ट कळते, रविवारची उपस्थिती असेल, रविवारची आराधना असेल, रविवारची प्रार्थना असेल, रविवारचं एकत्र येणं असेल, ते सगळं कशावर डिपेंड आहे माहिती आहे का? ते सगळं कशावर डिपेंड आहे? कशावर डिपेंड? कशावर डिपेंड आहे? कशावर आधारित आहे? रविवारी ज्या काही गोष्टी होतात त्या सगळ्या गोष्टी कशावर आधारित आहेत? तुम्ही आठवडाभर कसे राहिलात आत्मिक जीवनात त्याचं सिग्नल रविवारी समजतं. बोला हालेलुया, बोला हालेलुया. Because all week you should wait for one day, eagerly praying and reading and crying, प्रार्थना करत, देवाला शोधत, देवाच्या उपस्थितीत वेळ घालवत, पूर्ण आठवडाभर त्याची सेवा करत, त्याच्यासाठी सगळ्यामध्ये all week when you spend, one day comes, you wait for one day. तुम्ही त्या एका दिवसाची वाट बघता, where I will go, तिथे मी जाईल आणि समूह मंडळीच्या समूहामध्ये त्याचा जय जयकार करेल. That day you will dance, other will laugh. त्या दिवशी तुम्ही उड्या मारत असाल, बाकीचे हसणार. Why? Because he is celebrating whole week's victory. तो आठवड्याचा विजय या जागेवर साजरा करतो. बोला हालेलुया. आणि मग तो जे काही करतो सगळ्यांसाठी, जरी तो तमाशा असेल पण तो त्याच्यासाठी उत्सव आहे. That is what Holy Spirit work. ते पवित्र आत्म्याचं काम ते एक दिवस एका
गाण्याने एका प्रार्थनेने होत नाही. आठवडाभर आम्हाला ते सगळी काम करायचं. बायबल से त्याला सांगण्यात आलं तर पित्याच्या अभिवचनाची वाट बघा. ते वेटेड 10 days 10 दिवस एका खोलीमध्ये एकत्र. they were waiting to see the fulfillment of God's promise. देवाच्या अभिवचनाची पूर्तता होण्याकरिता. that's why म्हणूनच दुसऱ्या अध्यायामध्ये जेव्हा आत्मा उतरून आला, and I can say like this, when they celebrated, जेव्हा त्यांनी आनंद उत्साह केला, आत्म्याने भरले, होल सिटी सगळं नगर तिथं आलं त्या खोलीपाशी. आणि ते बघायला लागले आतमध्ये काय चाललंय, आतमध्ये काय गोंधळ आहे, कोण रडतंय, कोण काय काय करते, कोणते काय चाललंय. You know one thing, this is what happens when you whole week, जेव्हा तुम्ही आठवडाभर त्याचे अभिवचन रोज क्लेम करत, प्रतीक्षा करत, प्रार्थना करता, देवा माझ्या जीवनात अभिवचन पूर्ण होते. आणि जसं आठवडाभर उठता सुटता प्रार्थना उपवास देवाचं वचन यामध्ये वेळ घालून जेव्हा तुम्ही आठवडाभर वाट बघता, त्या दिवशी रविवारी तुम्ही इथे येता, that day you come here with great joy. त्या दिवशी तुम्ही वेगळा आनंद घेऊन येता. and let me tell you one thing, जो आनंद तुमच्यामध्ये आहे तो इतरांमध्ये ऑटोमॅटिक प्रसारित होतो. You know one thing, if you carry the joy anointing, you will spread through your voice, you will spread through your hand, you will spread through everything. तुम्ही जे काय करा त्याच्यात ऑटोमॅटिक you are seeing. once upon एक वेळ अशी असेल तुम्ही एकटे उड्या मारतात, काही क्षणामध्ये तुम्ही बघा तुमच्यावरच्या आज बाकी पण उड्या मारतात. and you ask them after the church, काय झालं, तू का उड्या मारत होता, तू का नाचत होता. ते म्हणते मला माहित नाही मी कसा हसायला लागलो, मी का उड्या मारल्या मला माहित नाही. you know one thing, anointing transfers. हालेलुया. पवित्र आत्मा प्रवाहित होतो, अभिषेक प्रवाहित होतो. if whole week you don't do anything and Sunday nothing is going to happen. as usual तुम्ही 2 तास येऊन बसणार, तुम्हाला बरं वाटणार, निघून जाणार. but there is no difference, there is no something new, काहीतरी नवीन आमच्या जीवनामध्ये नसणार. हालेलुया, बोलो हालेलुया. इथं जेव्हा आम्ही काहीतरी प्रॅक्टिस करू तेव्हा आम्ही तिथं प्रॅक्टिस करू. बोलो हालेलुया. इथं आनंद केला ना प्रभूच्या सानिध्यामध्ये आठवडाभर, तर तिथं आनंद करणं सोपं आहे. आठवडाभर काम, पैसा, घर, संसार याच्यामध्ये गुंतून राहिलं, बायबल सांगतं संसाराची चिंता आणि द्रव्याचा लोभ परमेश्वराच्या वचनाची वाट गुंतवतात. जिथं देवाचं वचन नाही तिथं जीवन नाही, तिथं आत्मिक जीवन नाही. हालेलुया. मला लेस गॉड्स वर्ड, मला थोडं देवाचं वचन, थोडंसं देवाचं जीवन, बोला थोडंसं देवाचं जीवन, भरपूर देवाचं वचन, भरपूर देवाचं जीवन. बोलो हालेलुया. वचन नाही, बोला वचन नाही, जीवन नाही. देवाचं वचन नाही, जीवनामध्ये जीवन नाही. आता आम्हाला निर्णय घ्यायचा आहे किती वचन वाचायचं, आम्हाला निर्णय घ्यायचा आहे किती वेळा वाचायचं आहे, आम्हाला निर्णय घ्यायचा आहे किती आम्हाला देवासाठी साक्षीदार बनायचं. बोला हालेलुया, बोला हालेलुया, बोला हालेलुया. आता सांगतो, शिष्यांनी उपजीविका सोडली, शिष्यांनी उपजीविका सोडली जेव्हा त्यांनी देवाचं वचन घेतलं. आणि मी तुम्हाला सांगतो, उपजीविकेने त्यांना जिवंत नाही ठेवलं, देवाच्या वचनाने त्यांना जिवंत ठेवलं. बोला हालेलुया. तुमची उपजीविका तुम्हाला जिवंत ठेवणार नाही, तुमचं काम तुम्हाला जिवंत ठेवणार नाही, तुमचा पगार तुम्हाला जिवंत ठेवणार नाही, तुमचे पैसे तुम्हाला जिवंत ठेवणार नाही. देवाचं वचन सांगतं, पवित्र आत्मेच्या सामर्थ्याने चाला, देवाचा आत्मा तुम्हाला जिवंत ठेवेल. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर, बोला सगळे लोक, मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर देवाच्या वचनाने जगेल. बोला हालेलुया.
बोला हालेलुया. येऊन पास्टर देवाच्या वचनाने कसं जगेल? कारण देवाच्या वचनामध्ये जीवन आहे. देवाच्या वचनामध्ये देवाचा आत्मा आहे. बोला हालेलुया. देवाचं वचन निर्माण करणारं वचन आहे. बोला हालेलुया. जे पाहिजे देवाचं वचन निर्माण करेल. जगाची निर्मिती वचनानं झाली. बोला हालेलुया. आज काय झाले? देवाचे वचन वाचणे, देवाच्या वचनाचा उपयोग कोणाला तरी ठोकणे, त्याच्यासाठी सोशल मीडिया आहेच. देवाचं वचन माझ्यासाठी आहे, माझ्या खाण्यासाठी आहे, मला अप्लाय करण्यासाठी आहे आणि मला परमेश्वरमध्ये मजबूत होण्यासाठी. हालेलुया. तुम्ही देवाचं वचन वाचता का नाही हे तुमच्या जीवनातली साक्ष पटवून देते, तुमच्या जीवनाची वाटचाल पटवून देते. आमेन. हालेलुया. इवन तुमच्या जीवनातली शिस्त. बोला हालेलुया. आम्हाला प्रत्येक जागेमध्ये शिस्त आहे आणि त्या शिस्तीला एक नियम आहे. त्या नियमाचं तुम्ही उल्लंघन केलं म्हणजे तुम्ही गैरशिस्त वागला, आणि ज्ञानाचं उल्लंघन केलं तर गैरशिस्त वागला, आणि गैरशिस्त वागला याचा तुम्हाला दंड किंवा परिणाम भोगावा लागतो. बोलो हालेलुया. बोलो हालेलुया. तुम्हाला देवाचं वचन एक नियम आहे. तुम्ही देवाचं वचन जर वाचायला लागला तर तुमचं जीवन आपोआप शिस्तबद्ध होईल. हालेलुया. बोलो हालेलुया. तुम्ही देवाचं वचन अतिशय व्यवस्थितपणे पाळा. हालेलुया. Come on, say hallelujah. Come on, say hallelujah. Praise the Lord. आणि म्हणून मी आणि तुम्ही देवाच्या आत्म्याच्या सामर्थ्याने जगणारे लोक बनले पाहिजे. आमेन. बोलो हालेलुया. बोलो हालेलुया. शास्त्र सांगतं जेव्हा पवित्र आत्म्याचा त्यांच्या बरोबर भेट झाली, पवित्र आत्म्याची त्यांच्या वरल्या माळीवरची जेव्हा चकमक उडाली, तेव्हा ते लोक जे पळून गेले होते, जे घाबरून लपलेले होते, आता त्यांना काय म्हणून ओळखलं गेलं? जगाची उलथापालथ करणारे लोक. बोलो हालेलुया. बोलो हालेलुया. मी एक गोष्ट सांगतो, जर तुम्ही आत्म्यानं भरलेलं जीवन जगाल, तुम्ही एक व्यक्ती जेव्हा आत्म्यानं पूर्ण रोज आणि रोज आणि रोज भरणार, तुमच्या घरातला एकही व्यक्ती दही चालणार नाही. तुमच्या घरात एकही व्यक्ती आज परिवारानं आत्म्याने भरण्याची गरज. एक आत्मा एक व्यक्तीने नाही, परिवारानं. नथिंग इज इम्पॉसिबल विथ गॉड. देवासाठी काहीच अशक्य नाही, काहीच अशक्य नाही. कोणाला बदलायचं देवाच्या आत्म्याला अवघड नाही. पण जर आम्ही पवित्र आत्म्याने भरलेले बदललेले असू, ऑटोमॅटिक आजूबाजूचं वातावरण बदलतं. बोलो हालेलुया. बोलो हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. परत एकदा सांगेल, आवर गॉड इज अ गॉड ऑफ फॅमिली. आमचा देव हा कुटुंबाचा देव आहे, आणि जर देवाला आम्हाला कुटुंब दिलेली आहे तर देव आम्हाला कुटुंबाविषयी जबाबदार देखील धरतो. बोलो हालेलुया. मी असं म्हणेल, कुटुंब जर फेल असेल तर त्याचा दोष कोणावर नसावा, त्याचा दोष आपण स्वतःवर घ्यावा. बोलो हालेलुया. कारण मी जे आहे तेच मी माझ्या लेकरांना देणार आहे, मी जे आहे ते मी माझ्या बायकोला देणार आहे. बोलो हालेलुया. हन्ना आणि सफीर अतिशय चांगलं उदाहरण. त्या दोघांनी आत्म्याशी लवाडी केली, आणि बायबल असं सांगतं त्या बाहेरून आत आले. बोलो हालेलुया. बोलो हालेलुया. बोलो हालेलुया. आतमध्ये जेव्हा असतात, जेव्हा तुम्ही आतमध्ये असता तेव्हा तिचा अभिषेक असतो. बोलो हालेलुया. जेव्हा तुम्ही बाहेर जाता तिचा अभिषेकाला नाश करणार असतं. पण जेव्हा तुम्ही आतमध्ये असताना, तर आतमध्ये तुम्ही भरून बाहेर गेलात
तर बाहेर गेल्यावर बाहेरच्या गोष्टी तुमच्या परिणाम नाही करणार. परंतु जर तुम्ही आलात आणि असंच गेलात आणि बाहेर गेल्यावर सर बाहेरच्या गोष्टी परिणाम करू लागतात. एक आणि साधी गोष्ट, तुम्ही जर देवाच्या सानिध्यामध्ये भरपूर वेळ सकाळी उठून बसता, भरपूर गरज आहे, आता काळाची गरज आहे. इतकी दुष्टता जगात वाढलेली आहे, किंवा आपल्या समाजात पण वाढलेली आहे. भरपूर वेळ जेव्हा तुम्ही देवाच्या आत्म्याला भरून बाहेर पडाल, जगातले लोक किंवा बाहेरचे लोक किंवा प्रभूपासून प्रभूला न ओळखत होतो, तुमच्यावर कितीही परिणाम करायचा प्रयत्न केला कोणाचाही परिणाम होणार नाही. परंतु जर तुम्ही देवाच्या सानिध्यात न बसता, देवाच्या सानिध्यामध्ये वेळ न वाया घालवता, ते वेळ न देता जेव्हा तुम्ही जगात जाल, न कळत तुम्ही त्यांच्यासारखं बनायला सुरुवात. काही वेळानंतर तुम्ही त्यांच्यासारखे दिसता, तुमच्याकडे त्यांच्यात फरक दिसत. अन्ना सफीरा जोपर्यंत आतमध्ये होते, लक्ष सुद्धा बाहेर होते. जेव्हा ते बाहेर गेले, तर पैशाचा विषय निघाला, जमिनी प्रत्येक आपापली त्याला तिथं कोणावर जबरदस्ती नव्हती. ते तुम्ही वचनामध्ये वाचलं तर तिथं कोणावर कोणाची जबरदस्ती नव्हती. तर असं लिहिले की त्या जमिनी त्यांच्याकडे होते, दोघं बाहेर गेले, दोघांनी ठरवलं नवाणी करायचं. काय म्हटलं? नवाणी करायचं. एक जण आता त्याने विचारलं, त्याला पैसा आणून जमीन घेऊन मालमत्ता आणून दिली. त्याने काय विचारलं? जमीन एवढ्याच प्रश्न केला. काय म्हणतात? होय. कोणी पाडलं कोणाला? कोणी पाडलं? पडलं कोण? पेत्र पाडला, तो पडला. कोणामुळे? आपली एक जीव, आपली एक कबूल. कोणा विरुद्ध होती ती? मला माहिती आहे का पवित्र आत्मा तुमच्यामध्ये राहतो? किती सांभाळून बोललं पाहिजे, किती व्यवस्थित बोललं पाहिजे. बोला हालेलुया. एक तुमची कबुली तुम्हाला उभारणार, एक कबुली तुमच्या जीवनाला उद्ध्वस्त पण करणार. बोला हालेलुया. म्हणून आत्म्याला भरलेले जीवन जगा. आता जर त्यांच्या एका खोट्या बोलण्यामुळं किंवा त्यांच्या एका कबुलीमुळे जर ते मरू शकत होते, तर आत्म्याला भरून बोललेल्या एका शब्दामुळे मेलेला पण जिवंत होऊ शकतो. बोला हालेलुया. आम्ही ठरवायचं नाही काय करू. दॅट्स व्हॉट द टेस्टमेंट. ही आम्ही साक्षीदार बनलो पाहिजे. आम्ही कोणाच्या जीवनामध्ये बोललो ना, त्याला म्हणता आलं पाहिजे, तुझा एक शब्द मला मरण्यापासून वाचव. तुझा एक शब्द आहे तर संपलो. बोला हालेलुया. अशा दैनंदिन जीवनामध्ये, दैनंदिन वाटचालीमध्ये खूप लोक आहेत, खूप लोक आहेत. परंतु कोणीतरी आता साक्षीदार म्हणून त्यांचे पण गेलं पाहिजे. आणि ते म्हणजे तुम्ही जगू शकता. तुमच्यासाठी तुमच्या प्रश्नासाठी माझ्याकडे एक उपाय आहे. हे साक्षीदार म्हणून आम्हाला जायचे नाही. बोला हालेलुया. बायबल सांगतात तो तिथंच खाली पडला आणि मग कोण आलं मागून? हॅलो, मागून कोण आलं? बायको आली ना. काय म्हणते? तिला काय विचारलं? काय विचारलं? तोच शब्द विचार, तोच प्रश्न विचार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तोच शब्द विचारला गेला आणि काय म्हटले? ज्यानी तुझ्या नवऱ्याला पुरले त्यांचे पाय, आणि काय झालं? ती पण तिथंच कोसळली. एकाच वेळेस नवरा बायको गेले. मी काय सांगितलं बरं असं? मी ही गोष्ट का सांगत आहे? मी ही गोष्ट का सांगतो? पतीनं आपल्याला भरलेलं जीवन जगावं आणि बायकोनं पण ही काळजी घ्यावं की मी पण आपल्याला भरलेलं जीवन. हालेलुया. हे म्हणू नका पतीमुळे पत्नी वाचत नाही, पत्नीमुळे पती वाचत नाही. दोघांनाही परमेश्वराच्या समोर उभं राहायचं. किती लोकांना दोघांनी एक आत्मा दिलाय? नवरा बायकोमध्ये एक आत्मा दिलाय नाही ना? प्रत्येकाला दिलाय ना वेगवेगळा. प्रेज द लॉर्ड. म्हणून तुमची प्रार्थना झाल्यावर खुश नका राहू. बायकोची पण होती का बघा. तुम्ही जेवढा अमाऊंट बायबल वाचता तेवढी बायकोवर वाचली का ते बघा.
तर बायबल मुलं पण वाचतात कधी पण बघा. बोलो हालेलुया. आणि जेव्हा पवित्र आत्मा ताबा घेईल तुमचा, तुमच्या परिवाराचा, तुमच्या घराचा, तुमच्या लेकराचा, तुमच्या घरामध्ये स्वर्गात जे काही आहे ती स्वर्गीय शांती तुमच्या घरामध्ये असेल. बोलो हालेलुया. बोलो हालेलुया. बोलो हालेलुया. कम ऑन एव्हरीबडी से हालेलुया. काय झाले म्हणून काय माहिती का, नवरा प्रार्थना करतो, बायको शिव्या झाली. का झाली? तिचा प्रॉब्लेम आहे का? तिला तेवढं ते काम, तेवढं तुम्हाला जेवढं कळले तिला तेवढं कळलेलं नाही, आणि तुम्हाला तिला कळवूशी वाटत पण नाही. फक्त आम्हाला ती बोलली म्हणून ती सैतात, किंवा तो बोलला म्हणून सैतात. परंतु आपण ही जबाबदारी घेत नाही की ही अज्ञान बोलत आहे, किंवा हिला एवढं ज्ञान नसावं म्हणून बोलत आहे, किंवा हिच्यामध्ये तेवढी प्रवृत्ता नाही म्हणून बोलत आहे. मग मी आजपासून दखल घेतो की मी तिच्यासाठी तेवढीच प्रार्थना करेन, मी त्याच्यासाठी तेवढीच प्रार्थना करेन, आणि तोपर्यंत मी वाट बघेन जोपर्यंत पूर्ण होत नाही. पित्याची देणगी, जे पित्याने जी देणगी देण्याचा निर्णय घेतला, त्या देणगीची वाट पाहण्याकरिता बायबल सांगतं ते थांबून राहिले. बोलो हालेलुया. बोलो हालेलुया. कमाल हालेलुया. देवाचे लोक या नात्याने मला आणि तुम्हाला एक गोष्ट कळाली पाहिजे की मी आत्म्याला, आणि एक गोष्ट ही सांगायची मला की त्या जागेवर त्यांच्याकडे जमीन होती, त्या जागेमध्ये त्यांच्याकडे पैसा होता, याच्यावर सिद्ध होतं त्यांच्याकडे संपत्ती होती. परंतु लक्षात ठेवा, ज्याचं लक्ष त्याच्यामध्ये होतं पण ते पवित्र आत्म्याने भरलेलं जीवन जगू शकले नाही. मी असं म्हणेन तर ते पवित्र आत्म्याने भरले असते तर नक्कीच त्यांनी लबाडी केली नसती, नक्कीच त्यांनी पैशाला, जमिनीला एवढी किंमत दिली नसती. हे सिद्ध होतं की ते जरी शरीर मंडळीत होते किंवा जरी त्या सहभागीत होते, ते देहाने तिथं होते पण तो आत्म्यामध्ये नव्हते ते. आणि म्हणून एकमेकाला इशारा केला, बाहेर गेले, बाहेर निर्णय घेतला संपूर्ण जमीन द्यायची नाही आणि ती ठेवू आपण दही, आणि तिथं आले आणि त्यांना माहित होतं की परमेश्वर आत्मा आहे, सगळं कळतंय. मंडळीमध्ये, चर्चमध्ये आल्यावर प्रत्येकाला कळतं कसं राहायचं, काय राहायचं, परंतु बदलायचं नाही, आहे तसंच राहायचं. पण ते आले आणि तिथलं त्यांनी सगळं ऐकलं, परंतु त्या जागेमध्ये ऑलरेडी बाहेर निर्णय घेतला होता की सगळं काही द्यायचं नाही. आणि तुला जर विचारलं तू सांग अर्ध, आणि मी पण सांगितलं, मी पण असं सांगतो, दोघांमध्ये तिथं बदल होता कामा नये. पण हे लक्षात नाही, बाहेर पवित्र आत्मा हा सर्वव्यापी आहे. पवित्र आत्मा हा सर्वव्यापी आहे. याचा अर्थ काय माहितीये का, इथं जे वागाल तुम्ही घरी काय वागता ते पण बघतो. बोला हालेलुया. तुम्ही एक स्टेटमेंट म्हटलं की तुम्ही आठवडाभर काय वागला याचा परिणाम रविवारी दिसतो. बोला हालेलुया. कारण त्या पवित्र आत्म्याने तुम्हाला आठवडाभर बघितलेलं असतं, तो पवित्र आत्मा तुमच्याबरोबर नाटक करून रविवारी नाही कसा वागू शकतो. तो देव आहे, त्याला तुमच्यासारखं वागता येणार नाही, त्याला तुम्हाला त्याच्यासारखं वागलं पाहिजे. बोलो हालेलुया. बोलो हालेलुया. तो सर्वव्यापी आहे. जसा पिता सर्वव्यापी आहे, जसा पुत्र सर्वव्यापी, तसा परमेश्वरचा आत्मा सर्वव्यापी आहे, सर्वज्ञानी आहे, सर्वसामान्य. हालेलुया. 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 सकाळी एक निर्णय घ्या, हा पेंटिकॉस्टचा दिवस आहे. या युगामध्ये आम्ही आहोत. प्रभूने माझा मरायच्या अगोदर वापर केला पाहिजे. मी कोणाच्या तरी जीवनामध्ये काहीतरी घडलं पाहिजे, मी कोणी तरी आत्मा प्रभूसाठी जिंकलं पाहिजे, मी कोणाच तरी जीवन उभं केलं पाहिजे. इतर कमिंग अँड गोईंग अँड कमिंग अँड गोईंग आणि आम्ही आपल्या जीवनामध्ये जर समाधानी आहोत, खुश आहोत, त्याच सॉल आम्ही त्याच्यामध्ये खूप खुश आहोत. पण व्हॉट इज अचिव्हमेंट? एवढंच आमच्या जीवनाचा जगण्याचा उद्देश आहे. एवढ्याच एका कारणासाठी देवाला मला जगात आणले. हे आज आम्हाला बांधकामे आपल्या जीवनामध्ये तपासणं अत्यंत गरजेचं आहे. हालेलुया. फर्स्ट कोरिंथियन्स चॅप्टर 3 वर्स 1 पहिल्यापासून पहिले कधी तिसरा अध्याय लवकर वाचा. जसे आध्यात्मिक माणसाबरोबर बोलावे तसे तुमच्याबरोबर मला बोलता आले नाही. तर जसे दैहिकाबरोबर बोलावे, जसे ख्रिस्तातील बाळकाबरोबर तसे मला बोलावे लागले.
मी तुम्हाला दूध पाजले, जड अन्न दिले नाही, कारण त्यावेळेस तुम्हाला तेवढी शक्ती नव्हती आणि अजूनही नाही, कारण तुम्ही अजूनही दहित आहात. या अर्थी तुमच्यामध्ये हेवा व कदर आहे, त्या अर्थी तुम्ही दहित आहातही नाही, मानवी रीतीने चालताही नाही. कारण जेव्हा एखादा म्हणतो मी पौलाचा आहे, दुसरा म्हणतो मी अपोलोसाचा आहे, तेव्हा तुम्ही मानवच आहात की नाही. बस, प्रेज द लॉर्ड. या जागेमध्ये मी 3 प्रकारचे मनुष्य आम्हाला त्या जागेवर पाहायला मिळतात. 3 प्रकारची माणसाविषयी तिथे दिलेलं आहे. एक आहे मानवी स्वभाव, दुसरा आहे दैहिक स्वभाव आणि तिसरा आहे आध्यात्मिक स्वभाव. ही तिन्ही गोष्टी त्या पहिल्या करींच्या 3रा अध्यायामध्ये तुम्हाला पाहिलं. मानवी स्वभाव त्या जागेवर पाहायला मिळतो, एक दैहिक स्वभाव आम्हाला पाहायला मिळतो आणि एक आत्मिक स्वभाव आम्हाला पाहायला मिळतो. आणि आज आम्ही या 3 मध्ये कुठे आहोत हे आम्ही आमच्या जीवनामध्ये तपासलं पाहिजे. मानवी स्वभाव जो आहे त्याचा अजूनही पवित्र आत्म्याशी काही संबंध आणला किंवा त्याचा नव्याने जन्म झालेला नाही, ज्याला अजून परमेश्वराची ओळख नाही, जो देवाच्या जो आत्मिकरित्या मरण पावलेला, ज्याला आत्म्याच्या गोष्टी कळत नाही, ज्याने नैसर्गिक जन्म घेतलेला आहे, इतर लेकरांप्रमाणे नैसर्गिक मानवी जीवनामध्ये जगतो, असा एक व्यक्तिमत्व किंवा असं एक जीवन आहे. आज कितीतरी चर्चमध्ये येणाऱ्या लोकांची हीच अवस्था, अजून आत्मिकरित्या जिवंत असणं माहीत नाही, अजूनही परमेश्वराची ओळख नाही, अजूनही ज्याला परमेश्वराचा स्वभाव अजून कळालेला नाही, परमेश्वराचे चरित्र काय आहे हे अजून कळालेलं नाही. चर्च का मात्र येतं. तर पहिला व्यक्ती जो आहे तो त्या जागेमध्ये होतो की तुम्ही अजूनही मानवासारखेच बोलताय. नैसर्गिक जगामध्ये जसं मी अपोलोचा, मी पौलाचा, मी याचा, मी त्याचा, जे जगामध्ये चाललंय तसंच तुम्ही वागताय. मंडळीला सांगतोय संदर्भ. दुसरी गोष्ट त्या जागेमध्ये तो होतो की तुम्ही दैहिक आहात. दैहिक, व्हॉट इज दैहिक? दुसरी कॅटेगरी दैहिक. कार्नल, व्हॉट इज दॅट कार्नल? दैहिकता काय? जे नवीन जन्म झालेला आहे, बाप्तिस्मा झालेला आहे, पण जगणं मात्र आत्म्याचा काही संबंध नाही. आत्मिक गोष्टीशी त्याला काहीही संबंध. नवीन जन्म झालेला आहे, चर्चला पण जातो, घरात बायबल पण आहे, रोज संडे स्कूल शिकवलंय म्हणून प्रभूची प्रार्थना माहिती, न चुकता सकाळी उठल्या 2 मिनिटं आणि रात्री झोपायच्या 2 मिनिटं न चुकता तेवढी प्रार्थना करतो. दैहिक स्वभाव, अजूनही दैहिक, अजून आध्यात्मिकता कळली नाही. प्रार्थना का केली पाहिजे, किती केली पाहिजे, प्रार्थना काय करते हे कळलंच नाही, गांभीर्य मला समजलंच नाही. बायबल का वाचलं पाहिजे नाही, कारण तो आत्म्याने नाही चालत, तो देहाप्रमाणे चालतो, देहाच्या प्रमाणे वागतो. रोग करायच्या पत्रामध्ये अतिशय स्पष्ट रीतीनं आत्मिक आणि आध्यात्मिकतेची सांगड घालून दिली. एक आत्मिक मनुष्य काय करतो आणि एक आध्यात्मिक दैहिक मनुष्य कसा जगतो. दैहिक व्यक्तीचं काम काय? रात्र दिवस या शरीराची काळजी, पोटाची काळजी, रात्र दिवस त्याचं चिंतन, याला सगळ्या शरीराशी जे संबंधित आहे, रक्ताबरोबर जे संबंधित आहे, रक्ताबरोबर जे जुळत आलंय, त्याच्यामध्येच दिवस, त्याच्यामध्येच सगळं. तो तुम्ही अजून नाही का? तुम्हाला घेणं नाही सेवा, तुला काहीच घेणं नाही प्रार्थना, तुला काही घेणं नाही आत्मीचा नाश, तुला काही घेणं नाही तुझ्या बाबा किती मानताय, काही नाही. जस्ट तू तुझ्या जीवनामध्ये खुश आहेस. सकाळ जातोय, संध्याकाळ किती रात्र होते, दुसरा दिवस, तू खुश आहेस, तू चर्च जातोय मला, पण तू आत्मिक काय? व्हॉट इज स्पिरिच्युअल लाईफ आय एम लिव्हिंग? बोलो हालेलुया. परंतु आत्मिक कोण आहे? आत्मिक तो व्यक्ती आहे जो आत्म्याच्या गोष्टी करतो. आत्मिक तो व्यक्ती आहे जो आत्म्याच्या प्रेरणेने चालतो. आत्म्याची प्रेरणा, आता वेळा भविष्य लोक सांगत आहे, आत्म्याची प्रेरणा काय? आत्म्याच्या प्रेरणा म्हणजे देवाच्या वचनामध्ये जगणं,
आता देवाच्या वचनामध्ये प्रमाणे का जगणं? कारण देवाचं वचनच आत्म्यानं प्रेरित होऊन आलेलं आहे. बोला हालेलुया. देवाचं वचन आत्म्यानं प्रेरित झालेलं आहे आणि त्या आत्म्यानं प्रेरणा दिली. आत्म्याचा श्वास त्या वचनामध्ये आहे, म्हणून ते वचनामध्ये जीवन आहे. आत्म्याच्या प्रेरणेने चालणं म्हणजे देवाच्या वचनाप्रमाणे चालणं. आता तुम्हाला कळलं पाहिजे की तुम्ही देवाचं वचन किती वाचाल तितकं तुम्ही देवाच्या वचनाप्रमाणे चालणं. हालेलुया. हालेलुया. जेवढं तुम्ही वाचाल तेवढं तुम्हाला सत्य कळेल, जेवढं तुम्हाला आर्थिक रहस्य कळतील, खोल गोष्टी कळतील, तेवढे तुम्ही मजबूत होणार, तेवढं तुम्ही देवावर प्रेम करणार. तुम्ही देवावर प्रेम करणार, तुम्ही मंडळीवर प्रेम करणार, तुम्ही आत्म्यावर प्रेम करणार. कारण तुम्ही आत्म्याच्या प्रेरणेने चाला म्हणजे तुम्ही देहाची. पण देहामध्ये काय काय आहे, देहामधून काय काय उठून बाहेर पडतं. मग तुम्ही झोपणार पण नाही, तुम्ही झोपायला प्राधान्य, तुम्ही वचनाला जागण्याला प्राधान्य देणार, तुम्ही खाण्याला प्राधान्य देणार, तुम्ही उपास प्रार्थनेला प्राधान्य देणार. बोला हालेलुया. बोला हालेलुया. आत्म्याच्या प्रेरणेने चाला म्हणजे तुम्ही देहवासना पूर्ण करणार. कारण आत्मा देहा विरुद्ध आणि देह. आणखी वचन असं सांगतं जे देहाच्या अधीन आहे त्याला देवाला प्रसन्न करता येणार नाही. बोला हालेलुया. बोला हालेलुया. यू जस्ट थिंक ओव्हर इट. विचार करा व्हॉट इज प्रायोरिटी फॉर युअर लाईफ. अजून आम्हाला मित्र, जग, लोक, you cannot fulfill God's promise. बोला हालेलुया. बोला हालेलुया. बोला हालेलुया. जेव्हा काही लोकांचे मी बोलतो तेव्हा लोकांना प्रश्न असतो कसं काय, कसं शक्य आहे. मी निश्चित सांगेल दही ताकदीनं सगळीच गोष्ट अशक्य आहे. कुणाला नाही म्हणणं, मी पण हे सांगेल तुम्हाला, जर तुम्ही देहामध्ये आहात तर तुम्हाला एखाद्या गोष्ट नाही म्हणणं शक्य आहे, अवघड झालं. परंतु जेव्हा तुम्ही आत्म्याने जगाल ना, एव्हरीथिंग इज पॉसिबल. प्रत्येक गोष्ट शक्य आहे. बोला हालेलुया. पण त्याच्यावर सिद्ध होतं की आम्ही कशाची प्रेरणेने चालतो. If you want to please man, you are not walking in the spirit of God. Either you will please man or you will please God. तुम्ही एकतर देवाला तरी संतोष देणार, नाही तर तुम्ही माणसाला तरी संतोष देणार. जो दैहिक आहे, मी काय सांगायचं आहे, दैहिक म्हणजे नैसर्गिक नाही. दैहिक म्हणजे जन्म, आत्मिक जन्म झालाय, पवित्र आत्मा माहित आहे, चर्च माहित आहे, बायबल माहित आहे, तो दैहिक व्यक्ती. एक तर तुम्ही दैहिक आहात तर तुम्ही देवाला खुश करू शकत नाही. जर तुम्ही आत्मिक आहात तर तुम्ही माणसाला खुश करू शकत नाही. तेच ते होते 120 लोक, तेच ते होते 12 लोक ज्यांनी मरण्याची तयारी होती. एक वेळ पळून गेले, एक वेळ घाबरून गेले, एक वेळ नाही म्हटले, एक वेळ नकार केला, एक वेळ शंका बाळगली, पण तेच लोक होते मरायला पुढे आले. तेच लोक त्याचे कर्म. एक वेळ अशी होती जीवाला घाबरून, जीवाचा बचावासाठी लपून बसले होते. पण एक वेळ अशी आली जेव्हा पवित्र आत्मा उतराला सामर्थ्याने भरले, तेव्हा या त्यांना कर्वतीने चिरलं, तयार झाले, शिरायला तयार झाले, मरणाला झोपून दिलेले स्वतःला. तेव्हा म्हणते हे शक्य बोलण्यात नाही, ते तेव्हा फक्त आत्मिक सांगितले. तुम्हाला ऐकायला अवघड वाटतं कसं शक्य आहे, ते आपलं काम नाही. मी असं म्हणेल, जर तुम्ही असं म्हणता आपलं काम नाही तर स्वर्ग पण आपलं काम नाही. बोला हालेलुया. बोला हालेलुया. आणि म्हणून आत्म्यामध्ये आहात, ट्राय टू प्लीज गॉड. तुम्ही प्रभूला संतोष देणारे जीवन झाला, तो पेंटिकॉस्ट दिवस आहे, तो पेंटिकॉस्टचा अनुभव आहे, ते पेंटिकॉस्टचं लाईफ आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. याच्यावर आधारित आहे, पुन्हा पुन्हा सांगतो, प्रभूचं आगमन याच्यावर आधारित आहे. प्रभू म्हणून उचललं जाणार नाही तर स्वप्नच राहणार आहे सगळं. बोला हालेलुया. म्हणून आपण एकच आपल्या जीवनामध्ये जिद्द असली पाहिजे. काही नाही मिळालं तर झालं, प्रभूच्या पहिल्या आगमनामध्ये मला जायचं, दुसऱ्याची वाट बघायची नाही.
आणि पहिलं आगमन जेवढं सोपं आहे तेवढं दुसरं आगमन सोपं नाही. पहिल्या आगमनासाठी पवित्र आत्मा मदतगार आहे, दुसऱ्या आगमनामध्ये मदतगार नाही. पहिल्या आगमनामध्ये अभिषेक आहे, दुसऱ्या आगमनामध्ये अभिषेकाचा पुरवठा नसेल. आज आपण आपल्या जीवनाची ही तयारी केली पाहिजे. आता किती आम्ही या देहामध्ये जगत असताना कितीही कष्ट केले, कितीही मेहनत केली, एका वयानंतर सगळं काय थांबणार, एका जागेमध्ये सगळं थांबणार. परंतु त्याचऐवजी आध्यात्मिक जीवनामध्ये जरी आमचं इनपुट असेल, आत्मीय बदल असेल, तर एक जागेमध्ये ते थांबणार नाही, ते जीवनातून जीवनाकडे घेऊन जाणार. हालेलुया, बोला हालेलुया. आणि बोला मी दैहिक स्वभावाचे, दैहिक प्रकारचे जीवन जगतात. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. तुमचं जीवन, आत्मिक जीवन म्हणजे दुनिया की नजरों में मैं भले मूर्ख ही माना जाऊं, लेकिन प्रभु की नजरों में मैं सर्वश्रेष्ठ ही गिना जाऊं. दुनिया की नजरों में मैं भले मूर्ख ही माना जाऊं, प्रभु की नजरों में मैं सर्वश्रेष्ठ ही गिना जाऊं. अब्राहम का प्रभु, इसहाक का प्रभु, याकूब का प्रभु मेरे साथ है सदा. अब्राहम का प्रभु, इसहाक का प्रभु, याकूब का प्रभु मेरे साथ है सदा. सिय्योन के सफर में मेरे मन व्याकुल हो न कभी. अब्राहम का प्रभु, क्योंकि अब्राहम ने अपने लोगों को छोड़ा, क्योंकि अब्राहम ने अपने सारे लोगों को छोड़ा. अब्राहम ने अपने पिता का घर छोड़ा, अब्राहम ने अपनी जगह को, पुराने स्वभावों को छोड़ा. इसीलिए अब्राहम के साथ प्रभु था. इसहाक खुद मरने के लिए तैयार हो गया मोरिया डोंगर पर. उसने अपने आप को बलिदान देने का तैयारी किया. उसी कारण इसहाक के साथ उनका. याकूब के साथ वो इसलिए था, याकूब को पूछा गया क्या तू याकूब है, सॉरी क्या तू एसाव है. उसने कहा मैं एसाव नहीं, मैं याकूब हूँ. जब याकूब ने अपने सच्चे स्वभाव, परिवर्तित स्वभाव को स्वीकार किया, वो याकूब के साथ था. वही पवित्र आत्मा आज भी है जो जीवनों को बदलेगा, हमारे साथ में रहेगा. हालेलुया. दैहिक राहू नका, आध्यात्मिक जीवन जगा. लोक हसू द्या, लोकांनी सोडू द्या, तुम्हाला लोकांनी नावं ठेवू द्या, तुम्ही विजयी आहात. बोला हालेलुया. सगळं जग तुम्हाला सोडून जाईल ना या बायबलमुळे, या सत्यामुळे, या वचनामुळे, या पवित्रतेमुळे. तेव्हा तुम्ही एकटे जरी पडलात ना, तर मी तुम्हाला सांगतो तुम्ही एकटे नाही, विजयी सेना तुमच्या बरोबर. बोला हालेलुया. काय करायचं या लोकांचं, जे परिस्थिती आल्यावर पळून जातील, त्याच्या बरोबर राहा. जो तुमच्या करता एकटा येत नाही, धुताना पाठवतो. प्रत्येक गोष्टीची पूर्तता, प्रत्येक आशीर्वादाची पूर्तता ही आत्मिक जीवनामध्ये, बरकत आत्मिक जीवनामध्ये, भरपुरी आत्मिक जीवनामध्ये, जे तुम्हाला पाहिजे ते आत्मिक जीवनामध्ये. बोला हालेलुया. देहामध्ये शोधू नका, जिवंत गोष्टी मृत गोष्टीमध्ये शोधू नका. जिवंत गोष्टी जिवंत जागे शोधा. आणि येशू म्हणता मी जिवंत पाणी, माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्यामधून जिवंत नद्या, जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील. माझ्यावर विश्वास ठेवण्याच्या जीवनामधून आशीर्वादाचे झरे वाहतील. हालेलुया. आध्यात्मिक गोष्टीवर लक्ष घाला. या दिवसामध्ये कोण किती प्रभूमध्ये त्याचा विचार, एक गोष्ट निर्णय घ्या की मी आध्यात्मिक प्रभू बनेल, मी आध्यात्मिक एक साक्षीदार बनेल. माय लाईफ शुड बी अ टेस्टिमनी. मी चर्चला फक्त जाणार नाही, मी चर्चमध्ये बसून येणार नाही, पण मी बाहेर एक साक्षीदार म्हणून जीवन जगेल. लोक मला येणं म्हणू दे, त्याची ती तुमची साक्ष आहे. हे तू येणं झालं निस्ता बायबल असो, तीच तुमची साक्ष आहे. आणि तो निस्ता प्रार्थना करतो, तीच तर तुमची साक्ष आहे. आणि तू सारखा सेवा करतो, हेच तीच तुमची साक्ष आहे. आणि त्याला काही पण सांगा, तो प्रार्थना मध्ये आणतो, हेच तीच तुमची साक्ष आहे. हेच तुम्ही साक्षीदार आहात. पण नाव ठेवता म्हणून साक्ष बदलू नका.
नाव ठेवू द्या, साक्ष बदलू नका. हालेलुया, बोला हालेलुया. लोकांच्या समोर तुमची साक्ष असू द्या, तुमच्या कंपनीत तुमची साक्ष असू द्या, तुमच्या मित्रामध्ये तुमची साक्ष असू द्या. प्रत्येक गोष्टीला उत्तर तुमच्याकडे. सांगा त्याला सांगा मी तुझ्यासाठी प्रार्थना करेल, त्याला सांगा येशू बरं करेल, त्याला सांगा येशू तुला मदत करेल, त्याला सांगा येशू तुला सांत्वन करेल. प्रेज द लॉर्ड. धर्म वेळा बोलू नका, येशूचे वेळे बोला. धर्मवेडे जीव घेतात, धर्मवेडे हिंसक कामं करतात, परंतु ख्रिस्तासाठी वेळ असलेला जीव घेत नाही, जीव देतो. बोला हालेलुया. तो पेंटिकॉस्ट चालू आपल्या जीवनामध्ये असला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. गेल्या प्रवचन होतं का? तुम्हाला माहिती आहे, तर सोमवार पहिल्या प्रवचनात तुम्हाला माहित असतं काय अवस्था आहे. झालं प्रवचन. ही दैहिकता, ही दैहिकता अजून कळलंच नाही. बोला हालेलुया. आम्हाला प्रभू वचनासाठी द्या, आत्म्यामध्ये जगायचं. बोला हालेलुया, बोला हालेलुया. आणि तिसरा व्यक्तित्व आध्यात्मिक सांगितलं की आध्यात्मिक व्यक्ती काय असतो. आमेन. बोला हालेलुया. म्हणून माडीवरचा अनुभव एकदा नसावा, रोजचा असावा. बोला हालेलुया. माडीवरचा अनुभव एकदा, पवित्र आत्म्याने भरण्याचा अनुभव एकदा नसावा, रोज असला पाहिजे. एव्हरी डे यू नीड टू बी इन फीलिंग. रोज भरलेलं जीवन जगा, रोज भरलेलं जीवन जगा. मी तुम्हाला सांगितलं, परत एकदा सांगतो, जागा नसेल, use this place to be filled with the Holy Spirit. या जागेत या. बंद करा दरवाजा, प्रभूच्या सानिध्यामध्ये दरवाजा हा मतदानाचे बंद करा, प्रभूच्या सानिध्यामध्ये बसा, आज तास बसा. कधी कधी रिंग पण नाही ना, उलट चांगलं आहे. बोला हालेलुया. इथून जेव्हा बाहेर पडाल, तुमच्या घरात गेलेल्या लोकांनी म्हणू द्या, शेजारून काहीतरी वेगळं हसतच झालाय. काय झालं एवढं एक्साइटेड झालं? कुठून आलं नक्की एवढं एक्साइटेड काय झाला? त्याने जॉय ऑफ द लॉर्ड, तो देवाच्या उपस्थितीमधला आनंद आहे. घरात प्रार्थना करायला जागा नाही म्हणून ताल कसा बोलला. येशूने अरण्यात प्रार्थना केली, येशूला वेळ मिळाला नाही म्हणून तो रात्री त्यांनी प्रार्थना केली. जर म्हणत असेल कोणी मला वेळ नाही तर त्याने रात्री झोपू नका. आणि ज्याला म्हणायचे मला जागा नाही, जंगल अजून पण आहे, डोंगर अजून पण आहे, अपुगर अजून पण आहे. डोंट गिव्ह एनी एक्सक्यूज. ती भूक आणि ती तहान देवाला दिसू द्या. बोलो हालेलुया. मी परत एकदा म्हणतोय, असंच जगू नका, जस्ट असं जगू नका. काहीतरी असं जगा, काहीतरी कमी वेळेमध्ये जास्त इम्पॅक्ट. बोलो हालेलुया. कमी वेळेमध्ये बोलो हालेलुया. इफ यू हॅव एक्स्ट्रा टाइम, तुमच्याकडे एक्स्ट्रा टाइम आहे ना, एक्स्ट्रा टाइम मध्ये देवामध्ये वेळ घालवा. बोलो ना हालेलुया. एव्हरीबडी से हालेलुया. किती लोक इथं काम करतात? किती लोक इथं काम करतात? आपले हात वर करा. असं किती तास काम करतात तुम्ही लोक? किती लोक 8 तास काम करतात? तुम्हाला एक गोष्ट सांगू का, या 8 तास काम तुम्हाला कोणी दिलं? किती लोक म्हणतात देवाने दिलं? दिलंय ना? कशासाठी दिलं? कशासाठी दिलं आपल्याला जॉब? मला तुम्हाला काम राहा कशासाठी? किती तासाचं काम दिलं? म्हणजे तुमच्या 8 तासामध्ये तुमचा उदरनिर्वाह होऊ शकतो. हे कोणाला माहिती आहे? आहे माहिती आहे ना? मग 8च्या पलीकडे आपण कशाला बोलायचं? म्हणजे 8 तास काम केलं तर उरलं कोणासाठी? प्रभू 8 तास काम करून आलोय, आता तुझ्या सानिध्यात बसतोय. 8 तास काम केलंय, 8 तासाचं काम माझी प्रत्येक गरज भागून पूर्ण आशीर्वाद कसा देईल याच्यासाठी मी तुझ्या सानिध्यात आलो. येशू ख्रिस्त 5 भाकरी 2 मासे त्याने 12 टोपल्या ओढून तृप्त होऊन खायला घातलं. एकच गोष्ट होती, कारण तो आत्म्यामध्ये जगत होता. आणि आत्म्यामध्ये जेव्हा तुम्ही जगता ना, तेव्हा तुमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये बरकत आहे. बोलो हालेलुया. बोलो हालेलुया. मी हे म्हणेल,
तुमच्या खिशातला पैसा संपत नाही. का एक्स्ट्रा करावं लागतं? का एक्स्ट्रा करावं लागतं? कारण आपल्याला देवाच्या सानिध्यात बस आपल्याला असं वाटतं काही एक्स्ट्रा केलं तर काहीतरी होईल. मी आज प्रभूच्या चॅलेंज सांगतो, आव्हानात्मक सांगतो, आत्म्याच्या प्रेरणेने चाला, आत्म्यानं भरलेलं जीवन जगा. बायबल सांगतं प्रेषणांच्या लोकांमध्ये कोणालाही कुठल्याही गोष्टीचा उन्हा नव्हतं. आत्म्यानं भरलेलं जीवन जगा, कधीच तुम्हाला कमी पडणार नाही, कधीच नाही पडणार. तुम्ही अवघ्या आयुष्यात जे कमवलं नाही ते तुम्ही आत्म्यानं भरलेल्या जीवनामध्ये कमवलं. बोलो हालेलुया, बोलो हालेलुया. मी तुम्हाला हे आव्हानात्मक सांगतो की परमेश्वर हा पुरवणारा देव आहे. ते म्हटले आम्हाला रानात ह्या गोष्टी खायचा कंटाळा आला, तीच काकडी, तेच काकडी, तेच लसूण, तोच कांदा, आम्हाला कंटाळा आला, आम्हाला मांस पाहिजे. त्या सगळ्यांनी जर एवढी मेहनत केली असेल तेवढं खायला मिळालं नसतं. पण त्यांनी जेव्हा मागितलं तर बायबल सांगतं परमेश्वराने आकाशातून नावे पाठवली. गॉड क्रिएटेड, देवाने निर्माण केलं आणि त्यांची ती गारंटी भागवली. मी तुम्हाला हे सांगेन, आत्म्यानं भरलेलं जीवन जगा, तुम्हाला मिळणं आवश्यक असलेल्या गोष्टीला ती निर्माण करेल. बोलो हालेलुया, बोलो हालेलुया. हागारने जेव्हा हागारला घरातून हाकलून दिलं, तिने मस्त घेतली पाण्याची घागर केली आणि तिचा मुलगा इस्माईलला घेतलं, घराच्या बाहेर निघाली आणि असं दिलंय की त्या इस्माईलला तहान लागली. आता त्याला ताण लागली, हिला बघवलं, हिने काय केलं, मुलाला लांब टोकावर टाकलं आणि रडत बसली. तर प्रभू तिला म्हटला, हागार उठ, आपले मसक घे, बाळाला उचल. आणि बायबल असं सांगतं, सी अवर गॉड, हे स्टोरी नाही, हे फॅक्ट सांगतो. त्याच वाळवंटात परमेश्वरी, बोला कुठं, बोला की, त्याच वाळवंटात काय निर्माण केलं? आशीर्वाद मिळत नाही म्हणून जागा नाही सोडायची, आशीर्वाद मिळवायसाठी जागेवर बसून राहायचं. बोला हालेलुया. तुमची परिस्थिती बदलण्यासाठी देवाचे सानिध्य सोडू नका, देवाच्या सानिध्यामध्ये बसून राहा. देवाचं सानिध्य सोडून तुम्ही आशीर्वाद शोधू नका, देवाच्या सानिध्यामध्ये बसून राहा. प्रभू म्हणतो, उठ, तुला जे पाहिजे निर्माण केलं आहे. हालेलुया. माझ्या तुमच्या जीवनामध्ये आत्म्यानं भरलेलं जीवन मला आणि तुम्हाला जगणं अत्यंत गरजेची गोष्ट आहे. बोला हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून पवित्र शास्त्रामध्ये आम्ही या 3 अनुभव जे आहेत, मानवी स्वभाव, दैहिक स्वभाव आणि आत्मिक स्वभाव, 3 गोष्टीचं प्रतीक आहे. एक मिसळातलं जीवन, एक अरण्यातलं जीवन आणि एक वचनदत्त प्रदेशातलं जीवन. मानवी जीवन हे मिसळाचं प्रतीक आहे, दैहिक जीवन हे अरण्यातलं प्रतीक आहे आणि वचनदत्त प्रदेश हे आत्म्यानं भरलेल्या जीवनाचं प्रतीक आहे. प्रेज द लॉर्ड. इस्रायल लोकांना नावं ठेवत असताना किंवा इस्रायल लोकांच्या नावाची चर्चा करत असताना या 3 मध्ये मी कुठे, अरण्यात आहे, मिसळात आहे, कमी वचनदत्त प्रदेशात. हालेलुया, हालेलुया. म्हणून एकच गोष्ट सांगेल आणि प्रार्थना करणार आहे. बऱ्याच काही गोष्टी आहेत, जेवढं समजलं असेल तेवढ्यामध्ये देवाकडे प्रार्थना करा की प्रभू आत्म्याला, आमेन. आत्म्याच्या अनुभवामध्ये जगा, माहितीमध्ये नको. आमेन, बोला हालेलुया. बायबल असं सांगतं, येशू ख्रिस्ताने एक दाखला एक गोष्ट सांगितली. एका मनुष्याच्या आतमध्ये दुष्टात्मा होता आणि तो दुष्टात्मा जेव्हा त्याच्यातून बाहेर गेला, तो बाहेर गेल्यानंतर जेव्हा तो माघारी आला तर शास्त्र असं सांगतं त्याला ते घर कसं सापडलं? फक्त 3 गोष्टी सांगा, काय सांगा? 3 गोष्टी सापडल्या त्या मनुष्याच्या जीवनात. जेव्हा तो दुष्टात्मा परत आला तेव्हा 3 गोष्टी आढळल्या. हा, मोकळं, सुशोभित आणि खूप जवळ आहे, 90% होणार आहे. बघा बघा, रिकाम काय वाजवा, तुम्हाला नाही आलं म्हणून वाजवा, तुम्हाला नाही आलं म्हणून काय वाजवा.
हालेलुया. पहिली गोष्ट काय झालं? शुद्ध बाहेर पडलं. मग त्यांनी काय केलं? झाडू बिडून सुशोभित. तिसरं मग रिकामं. लक्षात ठेवा, आज बरेचसे लोक आहेत, दोन कॅटेगरी. तिसरं जागा मोकळी. एकच लक्ष ठेवा, किती चर्चला आला, किती सुंदर दिसला, किती सुंदर वागला, किती सुंदर स्वतःला एक्सपोज केलं, सिद्ध दाखवायचा कितीही प्रयत्न केला, भरलेलं जीवन हे लगेच समजतं त्याच्या बोलण्यातून. कारण आता तुम्ही विचाराल तर शास्त्र सांगतं मनुष्य आपल्या हृदयाच्या भरभरीतून बोलतो. जीवन रिकाम आहे तर रिकाम्याच गोष्टी बोलणार, आणि जीवन भरलेलं आहे तर देवी स्वर्गाच्याच गोष्टी बोलणार, गीताच्याच गोष्टी बोलणार, बांधणीच्या गोष्टी बोलणार, स्वर्गाच्या गोष्टी बोलणार, आत्म्याच्या गोष्टी बोलणार. बोला हालेलुया. म्हणून आम्ही चांगले विश्वासणारे आहोत, चांगले चर्चला जात आहोत, व्यवस्थित चर्चला जात आहोत, पण तो रिकामा राहू नका, रिकामा राहू नका. बोला हालेलुया. बोला हालेलुया. बायबल सांगतं तुमचं मुख देवाची साक्षी देते. बोला हालेलुया. when you speak, जेव्हा तुम्ही बोलताल देवाची वाणी तुमच्या मुखातून बाहेर पडते. लोकांना म्हणू द्या देव बोललाय म्हणून. एलिया बोलला ना, एलिया जेव्हा बोलला त्या विधवेच्या जीवनात, ती काय म्हणती? खरोखर हा देवाचा माणूस. तुमचं बोलणं लोकांना त्या गोष्टी आयडेंटिफिकेशन करू द्या, त्या हा देवाचा माणूस. आणि हे तुमचं बोलणं हे आपोआप होणार नाही, त्याच्यासाठी तुम्हाला भरलेलं असतं. बोला हालेलुया. त्यासाठी तुम्हाला देवाच्या सानिध्यामध्ये बसलं पाहिजे, देवाच्या वचनामध्ये वेळ घालवला पाहिजे. आमेन. बोला हालेलुया. बोला हालेलुया. आणि तेव्हा तुमचं जीवन एक वेगळ्या वळणाकडे असेल, एका वेगळ्या उड्डाणाकडे असेल, एका वेगळ्या उत्साहाकडे असेल, एक वेगळं एक्साइटमेंट असेल. आणि मग बोला हालेलुया. लेट्स सरेंडर आवर लाईफ वन्स अगेन. चला आपण पुन्हा एकदा आपल्या स्वतःला देवाच्या हातामध्ये समर्पित करूया. वरल्या माडीवरच्या खोलीमध्ये अभिवचन पूर्ण होण्याकरिता त्यांनी स्वतःला समर्पित केलं. ते सरेंडर त्या लाईफ. त्याला देणगीविषयी वाट बघित त्याला सांगण्यात आलं होतं की पित्याने दिलेली देणगी पूर्ण होण्यासाठी त्यांनी 10 दिवस स्वतःला सरेंडर केलं. थांबून राहिले, वाट बघून राहिले. आज आपण आपल्या जीवनाला सरेंडर करूया. हालेलुया. एक गोष्टीसाठी की प्रभू मला तुझ्या आत्म्याला भर. हालेलुया. स्वर्गात जेव्हा येशू गेला त्याने सगळ्यात पहिली प्रार्थना जर काय केली असेल, स्वर्गात पोहोचल्यावर येशूने सगळ्यात पहिली प्रार्थना केली, आणि ती म्हणजे देवा तुझ्या लोकांना आत्म्याला भर. आमेन. दिस इज गॉड्स प्रेयर. दिस इज जीसस प्रेयर. ती येशूची प्रार्थना की तुम्ही आत्म्याला भरावे. कमाल आपल्या जीवन आपल्या डोळे बंद करूया. थँक यू लॉर्ड. थँक यू जीसस. थँक यू जीसस. वर्शिप यू लॉर्ड. वर्शिप यू आवर फादर. ओ लॉर्ड वी गिव ऑल द ग्लोरी. लॉर्ड वी गिव ऑल द प्रेज. प्रभू मी मनापासून तुझे आभार मानतो, तुझ्या नावाची मी स्तुती करतो, तुझ्या नावाची मी प्रशंसा करतो. परमेश्वर पिता यावेळेस सर्वजण तुझ्या पवित्र आणि सामर्थ्य हातामध्ये समर्पित होतो. देवा प्रभू मी यावेळेस प्रार्थना करतो येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तू प्रत्येक भावाचा आणि बहिणीचं सहाय्य कर. तुझं वचन प्रत्येकाच्या कानावर पडलेलं आहे प्रभू. तुझं सत्य प्रत्येकाला विदित करण्यात आलेलं आहे. आज तुझं वचन आम्हाला शिकवतं. सत्य तुम्हाला कळेल आणि सत्य तुम्हाला बदल